राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुद्धा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। कृत्रिम तलावाची निर्मिती मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये करण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांच्या घरची गणेश मूर्ती सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी इथेच आणून विसर्जित केलेली होती आणि यावर्षी सुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मुख्यमंत्री महापौर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी जेव्हा पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पूजा केलेली होती तेव्हा महाराष्ट्रावरची सर्व विघ्न दूर होत अशी प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली होती। आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे। ज्या ज्या भागात पावसाची प्रतीक्षा होती त्या सर्व भागात पाऊसही पडू लागलेला आहे। कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करा असं आवाहन महापालिकेच्या वतीने सुद्धा केलं जात होतं। काही काही ठिकाणी गणेश मूर्ती दान करण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे कारण मोठमोठ्या चौपाट्यांवरती खूप जास्त प्रमाणात गर्दी असते, प्रदूषण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं। यामुळे जे जलचर आहेत त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं सुद्धा मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर यांचं जे निवासस्थान आहे अर्थात मुंबईचा महापौर बंगला तिथे विसर्जन केलं जात आहे आणि त्याचीच दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री स्वतः या बाप्पाला घेऊन आलेत। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा इथे उपस्थित आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन महापौर बंगल्यामध्ये केलं जात आहे। राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत। निश्चितपणे आज कामाचा खूप जास्त ताण आहे त्यांच्यावरती कारण संपूर्ण मुंबईभर किंबहुना राज्यभर पोलीस दल तैनात आहे। थोडं माझं ज्यामध्ये सगळ्यांना मिळेल थोडंसं माझं गणपती चालले गावाला गणपती बाप्पा आपल्यासोबत अमेय राणे आपले प्रतिनिधी आहेत। अमेय, मुख्यमंत्र्यांनी काही प्रतिक्रिया दिली का गणेश विसर्जनानंतर? न्यायालयात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मेयर बंगलो इथल्या कृत्रिम तलावात आपल्या इको फ्रेंडली गणपती बाप्पाचं अगदी निसर्गाला कुठली हानी होणार नाही या पद्धतीने त्यांनी विसर्जन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर अमेय, तुला थोडंसं थांबवते, मुख्यमंत्री बोलतायत। रश्मी बूम आगे लो अरे तू काय करतोय रश्मी बूम आगे लो। आज श्री गणेशाचं विसर्जन आहे। 10 दिवस सर्वांना आनंद दिल्यानंतर श्री गणेश आता पुन्हा पुढच्या वर्षीच्या तयारी करता आज विसर्जित होणार आहेत। मी देखील माझ्या घरच्या श्री गणेशाचं विसर्जन केलं आहे माझ्या कुटुंबियांसमवेत आणि इको फ्रेंडली अशा प्रकारची गणेशाची मूर्ती होती। महापौर बंगल्यावर या ठिकाणी जे एक टाकं तयार करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी त्याचं विसर्जन मी केलं आहे। माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आज विसर्जनाच्या निमित्ताने बरीच गर्दी होणार आहे, त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घ्यावी आणि त्याचसोबत विसर्जन करताना कुठेही घाण होणार नाही, अस्वच्छता होणार नाही या संदर्भात सर्वांनी काळजी घ्यावी अशी सर्वांना विनंती आहे।
तर विसर्जन करताना कुठेही आपण परिसर अस्वच्छ करणार नाही याची खबरदारी प्रत्येक नागरिकानं घ्यायला हवी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. आज बाप्पाचं विसर्जन झालं आणि तेही कृत्रिम पद्धतीनं मेयर बंगल्याच्या कृत्रिम तलावात. मी तुम्हाला हे म्हणू इच्छिते की ही खूप जरुरी बाब आहे की आपण कृत्रिम तलावातच विसर्जन करावं. भारी मनाने आम्ही गणेशजींचं विसर्जन केलं, पण पर्यावरणासाठी हेच जरुरी आहे की आपण नदी नाल्यात कुठे न टाकता म्हणजे विसर्जन करता कृत्रिम तलावातच करावं. नक्कीच, कारण की दुसऱ्या दिवशी सुद्धा जे किनाऱ्यावरचं दृश्य असतं ते फारच विदारक असतं, ज्या बाप्पाची आपण इतक्या मनोभावे सेवा करतो आणि नंतर जे पाहायला मिळतं. हो, म्हणजे देव स्वच्छतेच असतो, देव असतो पर्यावरणात, तर देवालाच आपण पूजतो तेव्हा आपल्याला हे लक्ष द्यायला पाहिजे की आपण पर्यावरण सुंदर ठेवतो. तर म्हणून कृत्रिम तलावातच विसर्जन करणं जरुरी आहे. तर जसं त्यांनी तर सांगितलं की पर्यावरणपूरक गणेशोत्सव सर्वांनी साजरा केलेला आहे. विसर्जन सुद्धा पर्यावरणाला कोणतीही इजा पोहोचवणार नाही अशाच पद्धतीनं करावं असं आवाहन केलं जात आहे.